ही टॅगलाईन जी होती त्या टॅगलाईन जी 9 मार्चला होती पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी 18व्या, तीच टॅगलाईन माझी कायम राहणार. आता लढायची ते जिंकण्यासाठीच. कोणाची मदत नाही, मला पुणेकरांच्या ताकदीवरती मी लढणार आहे, पुणेकरांच्या जीवावरती मी निवडणूक लढणार आहे. त्यामुळे मला वाटतं की माझ्याकडे कोण बाडा नेता नाही आहे, माझ्याकडे आहेत ते पुणेकर आहेत आणि मी पुणेकरांचा एक सर्वसामान्य कुटुंबातला नगरसेवक म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जाणार. चिन्ह हातोडा. हातोडा मिळाला तर लय बरं होईल. हातोडा मिळाला पाहिजे. हातोडा मी आता गाडीवर टाकलाय आणि मला वाटतं की हातोडा मी मागणार. जर हातोडा मिळाला तर तो हातोडा कोणाकोणावर बसतोय, कोणाकोणावर फिरतोय, तो भविष्यात कळेल. खरं तर मी आता असाही एक आरोप होईल, मग हे दोन्हीकडनं आरोप होईल, मवियाकडनं होईल आणि महायुतीकडनं होईल की आमची मतं खाण्यासाठी यांनी तुम्हाला उभं केलं, त्यांनी मला उभं केलं. मी कुणाची मतं खाण्यासाठी उभा राहिलेलो नाहीये, मी पुणेकरांची सेवा करण्यासाठी उभा राहिलेलो आहे, जिंकण्यासाठीच उभा राहिलेलो आहे. आणि मला वाटतं की मी ज्यावेळेस पक्षामध्ये होतो त्यावेळेस स्वतः अनेक लोकांसाठी मी अडचण होतो आणि आता जर मी निवडणुकीला उभा राहणार असेल, जर मी कुणाची अडचण होणार असेल तर मला वाटतं की त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की खरंच वसंत मोरे आपल्यासाठी अडचण होणार आहे की नाही. ते मग तात्या मुद्दे कुठले? पुणेकरांचा प्राथमिक कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या पुण्याचे मूलभूत प्रश्न आहेत त्या पुण्याच्या मूलभूत प्रश्नांवरतीच मला ही निवडणूक लढायची आहे. आजसुद्धा उन्हाळ्यामध्ये पुण्याला पाणी नसतं, आजसुद्धा रोजच्या रोज वर्षाचे 365 दिवस आणि दिवसाचे 24 तास पुण्यामध्ये ट्रॅफिक जाम असतं. आजसुद्धा पुण्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आजसुद्धा पुण्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, आजसुद्धा पुण्यामधले आरक्षणं उठवली जातात आहे. या सगळ्या विषयांवरती माझी निवडणुकीचा विषय जो आहे तो अगदी सुरुवातीपासून जो विकासाच्या मार्गाचा होता तोच विकासाच्या मार्गाचाच विषय माझा निवडणुकीचा मूळ मुद्दा राहील. आता शेवटचा प्रश्न, म्हणजे तुम्ही जरी मनसेतनं बाहेर पडला असला तरी मनसैनिकांच्या मनामनात आहात, आम्ही बघितलेलं आहे. ते तुम्हाला मतदान करतील लोकसभेला. खरं तर महायुती झाली तर मनसे कदाचित भाजपला पाठिंबा देऊ शकतं. तुम्ही काय आवाहन कराल? मला इलेक्शन पिरियडमध्ये मला माझ्या सहकाऱ्यांवरती पूर्ण विश्वास आहे की मला वाटतं की आमची मतभेद झालेले आहेत, मनभेद नाही झालेले. त्यामुळं मी ज्यांच्या घरामध्ये काळजामध्ये घर करून बसलो आहे ना, ती लोक मला योग्य वेळी योग्य काय माझ्यावरती प्रेम करायचं आशीर्वाद द्यायचे ते देतील मला. मनसैनिक तुमच्यासोबत असतील लोकसभेला? 100% असतील. हे होते वसंत मोरे यांनी सांगितलं, जरी मनसे समजा कदाचित भाजपसोबत गेली तरी मी अपक्ष म्हणून पुणे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे आणि मनसैनिक मला बॅकडोरने मी समोरून जरी नसले तर निश्चितच आतून मदत करतील. कारण गेल्या कसबा विधानसभेतही